पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकावर गेल्या आठवड्यात एका तरुणीवर बलात्कार झाला होता। या गुन्ह्यातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट या गावातून ताब्यात घेतलाय। त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता दत्ताला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करतायत। दत्ता गाडेच्या वकिलांनी बलात्काराचा आरोप फेटाळत सहमतीने संबंध झाल्याचा दावा केला होता। तसेच तरुणीने प्रतिकार का केला नाही असं म्हटलं आहे। मात्र आता यामागील कारण समोर आलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय गाडेने आपण कंडक्टर असल्याचं सांगत तरुणीला शिवशाही बसमध्ये घेऊन गेला। त्यानंतर त्याने दरवाजे बंद केले। त्यामुळे पीडित तरुणी घाबरली व तिने खाली उतरण्याचा प्रयत्न केला। मात्र दत्ताने तिला सीटवर ढकलले। यावेळी पीडितेने मदतीसाठी आरडाओरडा केला। मात्र बसच्या काचा बंद असल्याने आवाज बाहेर गेला नाही। त्यानंतर दत्तात्रय गाडेने तरुणीचा गळा दाबला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली। त्यामुळे ही तरुणी प्रचंड घाबरली। आपल्याला जिवंत सोडावे म्हणून ती आरोपीकडे विनंती करू लागली। जीव वाचावा म्हणून तरुणीने प्रतिकार केला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी दत्ता गाडेने तरुणीचा गळा दाबल्याने ती घाबरली होती। तिला आपला जीव वाचवायचा होता, त्यामुळे तिने प्रतिकार केला नाही। त्यामुळे आरोपीने पहिल्यांदा बलात्कार केल्यानंतर नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केले। यामुळे तरुणी आणखी घाबरली। तिने काय करायचे ते कर, पण मला जिवंत ठेव अशी विनंती आरोपीकडे केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। बलात्कारानंतर गाडेला गुनाटमधून अटक करण्यात आली आहे। यानंतर त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी आणि लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे। लैंगिक क्षमता चाचणी अहवाल सकारात्मक आल्याची माहिती समोर आली आहे। त्यानंतर आता गाडेची DNA चाचणी करण्यात येणार आहे। यासाठी त्याच्या रक्ताचे आणि केसांचे नमुने घेण्यात आले असून ते चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती समोर आली आहे। दत्ता गाडेने स्वारगेट बस स्थानकावरील शिवशाही बसमध्ये हे दुष्कृत्य केलं। त्यामुळे आता या बसची ही न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे। याआधी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तज्ज्ञांनी या बसची पाहणी केली असून पंचनामा करण्यात आलाय। आता बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे। 10वी 12वी आणि पदवीनंतर आता पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा। पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या। शाखा हडपसर, पिंपरी, बालाजीनगर, वाघोली।